श्री नरेंद्र मोदी म्हणजेच की भारताचे PM येणार आहे 25 तारखेला. एअरपोर्ट समोर त्यांची सभा आहे. एअरपोर्टने तसंच ते इथे उतरतील डायरेक्ट एअरपोर्टवरून इथून गाडी घेऊन डायरेक्ट मध्ये याच रोडने बघा एअरपोर्टचं गेट हे. तर काहीच या जागेवर होणार आहे आपले भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची सभा. बघा त्यांच्यासाठी ते टेंट वगैरे टाकणे सुरू आहे. चला तर फायनली आम्ही पोहोचलेले सुशिलाई वर्कशॉपला. मी स्वतः इथे पहिल्यांदा येतोय. मला माहीत नाही की आसोद्याला सुद्धा आहे म्हणून. एकदम मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे गणपती बाप्पांच्या. किती पण आहे ना फिनिशिंग एक नंबर आहे भाई. तर मला समजत नाही आहे की मी करू तर काय करू. इथलं आगमन सोहळा कवर करू की मुंबईचं करू. बिकॉज मला मुंबईबद्दल काहीच माहिती नाही. सद्गुरुनगरची सर्वात मोठी मूर्ती आहे 26 फुटाची. अजून काम बाकी आहे. ही महाकालची कुठली दादा? ही अष्टभुजा. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही जसं तुम्हाला माहिती आहे की मोस्टली तुम्ही जर पेपर वाचत असतील तर तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये श्री नरेंद्र मोदी म्हणजेच की भारताचे PM येणार आहे 25 तारखेला. एअरपोर्ट समोर त्यांची सभा आहे. बिकॉज ते एवढ्या सिटीमध्ये नाही येऊ शकत. सिटीमध्ये एवढी मोठी जागा पण नाही की त्यांची सभा होऊ शकेल. म्हणून सागर पार्क तर टोटली भरून जाईल, म्हणजे कमी पडेल. तर PMची सभा आहे तर ते सागर पार्कसुद्धा कमी पडेल. म्हणून 24 एकरमध्ये एअरपोर्ट समोर त्यांची सभा होणार आहे. आणि मला अशी इच्छा आहे की मी तिथे जाऊन बघू एकदा की एक म्हणजे भारताचे जे PM आहे त्यांच्या सभेसाठी किती सिक्युरिटी आहे, म्हणजे किती मोठं ते टेंट टाकताय. आणि पण त्याआधी मी आता चाललेलं आहे गाईस सुशिलाई वर्कशॉप, म्हणजे की सुशिलाई आर्ट्सला इथे, जे की आहे आसोद्याला. तिथं खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहे. मला आहे ना कमेंट खूप येत होत्या, म्हणजे मी लास्ट ब्लॉग त्याचाच बनवला होता ना चंदूलाल वर्कशॉपचा. आणि आता खूप सबस्क्रायबर्सने कमेंट केलेली की म्हणे सुशिलाई वर्कशॉपला जाते की आसोद्याला आहे. म्हटलं आता चला आता टाईम आहे तर जाऊन येऊ. आणि टाईम असेल तर आपण एअरपोर्ट समोर पण जाऊ, बघू ती अरेंजमेंट कशी आहे यार, की PMसाठी अरेंजमेंट. सगळेच आता आम्ही निघताय जायला. आधी सुशिलाई वर्कशॉपला जाऊ आणि मग तिथून जाऊ आपण एअरपोर्ट समोर. जिथे की माहिती आहे एअरपोर्ट समोर काय आता 25 तारखेला नाही माहिती भारताचे प्रधानमंत्री येत आहे. नाही माहिती आहे भाई. या जळगावमध्ये जाऊन याला माहिती नाही गाईस. PM येत आहे ना जळगावचे. आता सगळ्यात आधी ना मला श्रीराम मंदिरामध्ये जायचं आहे. तिथून मग मी आधी सुशिलाई वर्कशॉपला जाईल, मग त्यानंतर एअरपोर्ट समोर जाईल. लेट्स गो, जाऊ. चला आता काय श्रीराम मंदिराकडे पोहोचलेले आणि बघा मस्त गणपती बाप्पांच्या यायची तयारी सुरू पण झालेली आहे. आधी दर्शन करून घे प्रभू श्रीरामांचं. कारण की आहे ना मला सकाळी पेपरामध्ये एवढी सुंदर बातमी भेटलेली आहे ना की मी म्हटलं आधी आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन करू. की त्या बातमीबद्दल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. आणि खरंच इथून आहे ना डायरेक्ट आवाज निघाला जय श्रीराम. आता प्रभूंचे दर्शन झालेले. आता जातो मी तिथे वर्कशॉपला आणि मग कवर वगैरे करतो तिथे जाऊन. मग तिथे जाऊन त्यानंतर एअरपोर्टला पण जायचं आहे. पण लोकेशन लावून जावं लागणार आहे बिकॉज मला माहितीच नाही ती जागा कुठे आता आहे वर्कशॉप म्हणून. मी पण पहिल्यांदा नाव ऐकतोय त्या वर्कशॉपचं. तर मित्रांनो फायनली आम्ही आसोद्याला पोहोचलेले. सुशिलाई वर्कशॉप इथे गावाच्या एंडला आहे थोडं हे. आणि रस्ता एकदम आपली बाईक आहे म्हणून चालून जाते आरामात. चला तर फायनली आम्ही पोहोचलेले सुशिलाई वर्कशॉपला. इथे ना वर्कशॉप थोडं छोटं आहे, म्हणजे नाही मागे मोठं आहे रे. आपल्याला पुढूनच वाटलं ते की छोटं आहे बट मोठं आहे. हो किती मस्त आहे. मूर्तींचं काम आता तर खूप म्हणजे खूप बाकी आहे. होऊन जाईल. यांच्याकडे अशी टेक्निक असते ना, म्हणजे यांना एवढा एक्सपिरियन्स असतो की हे 10-15 दिवसात मूर्ती सर्व रेडी करून टाकतील. आणि इथे स्वामी समर्थांच्या रूपामध्ये तिथे जाऊ आपण. इथून जागाच नाही जायला. हां बघतो खाली स्वामी समर्थ लालबाग. मंडळाने काय केलेलं आहे माहिती का, आधीपासून यांना ट्रॉली देऊन दिलेली की तुम्ही डायरेक्ट याच्यावरच बनवा, म्हणजे कसं की ते उचलायला जड नाही जाणार त्यांना. डायरेक्ट इथले इथे
ट्रॉलीवरच ते मूर्ती बनवतं आणि कलर वगैरे सर्व इथेच देत आहे. हे बघा अर्ध एवढं काम झालेलं आहे. फक्त आता धोती वगैरे घालायची बाकी आहे. इथे फिनिशिंग द्यायची बाकी आहे रिद्धी सिद्धीला. चांगलं आहे ना सुमित? ही कुठली मूर्ती काय माहिती? ही खूप मोठी आहे. ही सर्वात मोठी बघा, सर्वात मोठी ही आहे इथे. हे महादेवांच्या रूपात आहे इथे. मी स्वतः इथे पहिल्यांदा येतोय. मला माहीत नाही की आसोद्याला सुद्धा आहे म्हणून. एकदा ऐकलं होतं आहे, पण मग मला वाटलं तिथे एकदम लहान लहान मूर्त्या बनवतील, पण असं नाही. मला आता माहिती पडलं की इथे पण एवढ्या मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे. एक मूर्ती आहे ज्याला एकदम म्हणजे भगवा धोती घातलेली आणि खूप सुंदर दिसते ती. पण त्याआधी हे पण बघा, है ना मस्त नंदी भगवानांसोबत बसलेले गणपती बाप्पा. ही पण मस्त आहे रे सुमित. फक्त फिनिशिंग वगैरे सर्व झालेली आहे, धोती घालायची बाकी आहे. ते कसं आहे ना, मंडळवाले स्वतः आणतात धोती की आम्ही आणतील आणि मग तुम्ही घाला आमच्यासमोर. कसं ते आधीच घालून ठेवली ना, त्यावर धूळ वगैरे सर्व बसते त्या ऐन टायमावर. अरे महाकाल आहे सुमित, हे बघ महाकाल. बॅकग्राऊंड एकदम महाकालचं आहे. शिवलिंग इथे इथे हे माहिती का कोण आहे सुमित? अरे इथे आपल्या राजस्थानला श्रीनाथजी, खाटू श्याम नाही, श्रीनाथजी आहे. जे असे खाली बघताना श्रीनाथजी असे ते आणि 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 एकदम मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे गणपती बाप्पांच्या. किती पण आहे ना, फिनिशिंग एक नंबर आहे भाई, एकदम आवडली मला. त्यानंतर मी तुम्हाला ही मूर्ती म्हणत होता, ज्याची एकदम धोती वगैरे घालून पण झालेली आहे आणि फक्त थोडंसं हलकं वगैरे काम बाकी असेल ते करतील, मग मंडळाला देऊन देतील. मला आता आहे ना गाईस कन्फ्यूज होतोय मी की मी जळगावचे आगमन सोहळा कवर करू की मुंबईचा आगमन सोहळा कवर करू. बिकॉज मुंबईला असं असतं ना, मोस्टली मंडळ आहे ना आगमन आधीच करून घेता. म्हणजे 7 तारखेला गणपती बाप्पा बसणार आहे ना, तर ह्या महिन्यापासून त्यांचं आगमन सुरू होऊन गेलेलं आहे आणि ते काय करतात ते त्यांच्या मंडळामध्ये बसवून घेता गणपती बाप्पा. फक्त स्थापना आहे ना त्या दिवशी फक्त स्थापना त्या दिवशी करतात ज्या दिवशी गणपती चतुर्थी असते. तर मला समजत नाही की मी करू तर काय करू, इथलं आगमन सोहळा कवर करू की मुंबईचं करू. बिकॉज मला मुंबईबद्दल काहीच माहिती नाही आणि मला तिथे कोणासोबत फिरायचं आहे, कसं फिरायचं आहे काहीच माहीत नाही. एंडच्या दिवशी मी हे सांगतो की मी विसर्जन आहे ना मुंबईचंच कवर करणार आहे. ना हनुमानजींचं बॅकग्राऊंड आहे मागे बघा, इथे श्रीराम आहे. त्यानंतर इथे अजून वर्क सुरू आहे गणपती बाप्पांचं.
कहाँ से हो आप? बिहार से। कितने दिन लगेंगे ये सब बनने में? 1 तारीख तक सारे हो जाएंगे? कितने लोग हो आप? 5-6 बस, और हो जाता है इतने में? हां, दिवाळीपासून काम सुरू आहे म्हणे. होऊन जातं, आता टॅलेंट आहे तर काय करणार आहे. अच्छा, श्रीराम आणि हनुमानजी. कोणती? ही बळीरामपेठ. ही कुठली आहे? तुमचं आहे का हे? किती वर्षापासून करता? 2 वर्ष. तेच म्हटलं, मागच्या वर्षी काही आला नाही होता, मला माहिती पण नाही होतं. जळगावच्याच आहे काय सर्व मूर्त्या? जळगावच्या 5च मूर्त्या आहे, बाकी सर्व नाशिक, नंदुरबार, मनमाड, हां. चोपडा. अच्छा. सुरत चालली मूर्ती. कोणती? ही छोटी. ही का? ही बनते ती तिकडे? हां हां. सुरत. अच्छा, सुरतला. एवढा दुरून दुरून येतं लोक घ्यायला. चांगलं आहे. सर्वात मोठी कोणती? मूर्ती आहे 26 फूट आहे. ही का? नाही, तिच्या मागची. तिच्या मागची उभी आहे. 1 मिनिट बघून घेऊ. सद्गुरुनगरची सर्वात मोठी मूर्ती आहे 26 फुटाची. अजून काम बाकी आहे. हे त्यांच्या ट्रॉली तुम्हाला देऊन देतात, त्याच्यावरच बनवायला सांगताय. हां, ही 26 फुटाची सर्वात मोठी. आणि ही किती फुटाची आहे? 19. चांगलं आहे. ही महाकालची कुठली दादा? ही अष्टभुजा. अष्टभुजा. कुठे हे अष्टभुजा? कालिंका माता. कालिंका माता ना. हां, अष्टभुजा मित्रमंडळ. अरे हां, आपलं हे कालिंका माता अष्टभुजा आठवलं अष्टभुजा. बाकी मग काही नाही केलं मी इथलं पण शूट. आणि आता निघतो जळगाव जाण्यासाठी पुन्हा. खूप गरम होतं यार. ट्रॉली पण बनवता आहे इथं. तर सुमित लागतो का कामाला? ट्रॉली बनवायला काम कमी पडत आहे माणसं. नाही रे, मला मुंबईला जायचं आहे. कधीच गुगल मॅपच्या भरोश्यावर तुम्ही आहे ना कुठे जायचं नाही. बघा आम्हाला एअरपोर्ट, अरे हे राईट आहे रे दादा, राईट आहे. गुगल मॅपच्या भरोश्यावर कधीच जायचं नाही. एअरपोर्टला जायचं आहे आम्हाला. बघा कुठून जावं लागतंय आम्हाला. गुगल मॅप घेऊन जातोय आम्हाला, जसं आम्ही जातोय आता. होय, नेक्स्ट लेफ्ट इथे. अरे इथे तर काही नाही, घर आहे लोकांचं. काय लोकांच्या घरात घुसताय आपण. तर लेफ्ट आहे का पुढचा? हां चल मग पुढेच आहे. लेफ्ट आहे ना. बरं आहे, वो कार वगैरे नाही आणली, नाही तर इथून आहे. थांब 1 मिनटं मला. हां पुढून आहे. बरोबर आहे. चल रे. चिकन पकड पडाली. इथून आहे आता. बघ रे केवढा खोलमधनं काढलं त्याने आपल्याला. मित्रांनो, समोरचा व्ह्यू एवढा चांगला आहे ना आम्हाला पुन्हा आस्वादात जाण्यासाठी. कारण की ना आम्ही मागे गेले होते तर ते लोक म्हणे की ना म्हणे पुढे रस्ता बंद आहे. आता एवढा गंदा रस्ता होता ना, शपथ सांगतो मी, आता पूर्ण नाकावर रुमाल ठेवून परत जावं लागणार आहे आम्हाला. सुमित बिचाराच्या नाकावर रुमाल पण नाही. चला आता काय करता. आम्हाला ॲडव्हेंचर इथे सुरू होऊन गेलेलं आहे. आरामात घे रे दादा. एक तर तुझे शूज आहे पांढऱ्या कलरचे. 7 करोड सुमित, 7 करोड. गाईस, तर फायनली आता आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेले. आणि हे बघा, हे ना इथेच आहे त्यांची सभा. बघा किती मोठं ते टेंट वगैरे टाकण्यात येत आहे. किती गाड्या आहेत तिथे. आणि एवढे पोलीस येताना जाताना दिसले ना आम्हाला. सगळे रस्ते वगैरे बनवताय आता इथे. कसं आहे ना, एअरपोर्टने तसंच ते इथे उतरतील डायरेक्ट. ते एअरपोर्टवरून इथून गाडी घेऊन डायरेक्ट मध्ये याच रोडने. बघा एअरपोर्टचं गेट हे बघा, तिथे पण टेंट टाकताय मे बी. हां, इथून डायरेक्ट मध्ये. हां, 24 एकरमध्ये टोटल. ॲक्च्युली एक MIDC बनते इथे, प्राईम इंडस्ट्रियल पार्क. आणि काय बाहेर थांबवाय मध्ये तर जाऊन बघू. तर काहीच या जागेवर होणार आहे आपले भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची सभा. बघा त्यांच्यासाठी ते टेंट वगैरे टाकणे सुरू आहे. पंडाल मोठे हे ना.
इथे पण मागे मला वाटतं या साईडला पण टाकणार आहे. परवाच इथे सभा आहे गाईस आणि अजून काम खूप बाकी आहे. दिवस रात्र यांना काम करावं लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो एवढे पोलीस कर्मचारी मला बाहेर दिसले ना एंट्रीवर वगैरे, कारण की त्यांची सर्वांची ड्युटी इथे लागलेली आहे. आणि ड्युटी म्हणजे त्यांची आता सध्या तरी अशी आहे ना की त्यांना आहे ना म्हणजे एकदम खूप एफर्ट्स घ्यायचे, बिकॉज प्रधानमंत्री येत आहे आपले भारताचे. आणि परवा तर पोलीस बंदोबस्त एवढा कडक असणार आहे की विचारू नका. लिटरली एवढा रोड आहे ना टोटली बंद करण्यामध्ये येणार आहे. नेरी नाक्यापर्यंत मी ऐकलं होतं की मे बी रोड बंद असेल, पण इथून माहिती नाही की पहूर वगैरे तिकडून कुठून रोड बंद असेल तेवढं नाही माहिती. नेरीपासून मे बी नेरीपासून रोड बंद असू शकतो, नेरीपासून तर नेरी नाक्यापर्यंत. तर ह्या जागेवर होणार आहे नरेंद्र मोदी यांची कथा म्हणत होता मी, सभा. ते काय आपलं हे शिवमहापुराण कथेला जाऊन ते असंच पंडाल वगैरे बघून असं म्हणतो ना मी की काही इथेच होणार आहे शिवमहापुराण कथा, तर ते तोंडात तसं निघालं की इथेच होणार आहे नरेंद्र मोदी यांची कथा. मेन जो पंडाल आहे ना तो हा आहे, इथे स्टेज होणार आहे या साईडला आणि पूर्ण काम सुरू आहे. येणार आहे का रे सुमित तू पण होती हे परत अजून एक शिंग नाही तर अशुभ होतं. सांग आता येणार आहे का तू येणार आहे का? मी नाही येणार आहे ना, पण मी उद्या चाललाय ना भाऊ. येणार आहे का?